दोन्ही टीम आपला 12th मॅन 12वा खेळाडू तुम्ही समालोचन कक्षामध्ये पाठवा. सामना क्रमांक 2 इथे मात्र मैदानामध्ये सुरू होतोय. एका बाजूने उद्योजक नामदेव डाके स्पोर्ट फाउंडेशन पीसीएमसी आणि त्यांच्या विरोधामध्ये युद्ध 11 पीसीएमसी या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. 2 मातब्बर संघांमध्ये सामना क्रमांक 2 6 षटकांची मॅच. स्ट्राईक हेडला सागर आणि दुसऱ्या बाजूने जय समोरन गोलंदाज पिवनचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज कोण आहे गणेश बोंडे इथे मात्र तयार असणार आहे. 22 मिनिटांचा टायमिंग. 22 मिनिटांच्या अगोदर एक इनिंग इथे मात्र कंप्लीटच झाली पाहिजे. 6 षटकांची मॅच. अजित भाऊ कळवतील लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅटची कडा घेत चेंडू मात्र तिकडे बॅकवर्डला गेला. त्या चेंडूवरती धाव येणार नाही. धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती स्थिर जे मात्र असणार आहे. धावफलकावरती धावा 0 धावा च्या मात्र धावफलकावरती. सागर इथे मात्र फायर झालाय. दुसऱ्याच बॉल वरती इथे चांगला फटका आला. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आणि त्याच बरोबरीनं इथे धावफलक वाढलं गेलं. अकाउंट खातं जे आहे ते मात्र मैदानावरती वाढलेलं आहे. एक धाव जी मात्र धावफलकावरती. सामना क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 2 ताकदवर दिग्गज संघांमध्ये ही महत्वपूर्ण मॅच इथे मात्र आहे. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू मिड विकेटच्या वरनं सीमारेषा पार येतोय सनसनीत. सागरच्या बॅटमधनं हा चौकार. जयच्या बॅटमधनं हा चौकार देखील आलाय. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. सागर आणि जय ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडला जय. दुसऱ्या बाजूने सागर. समोरनं गोलंदाज गणेश आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 षटकांची ही मॅच. पिंपरी चिंचवड असोसिएशन अंतर्गत हे दोन्ही संघ आज खेळपट्टीवरती आहेत. कारण आज पीसीएमसी असोसिएशनचा हाफ आहे. पुणे परिसरातील मातब्बर 8 संघ या खेळपट्टीवरती खेळणार आहेत आज दिवसभरामध्ये. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. जय यांच्या बॅटमधनं हा फटका आला. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठीमागे. तोपर्यंत धावा येतील. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती 1 धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा आहेत तब्बल आणि तब्बल 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम चेंडूला पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेगला येतोय.
सागरच्या पाठवत हा षटकार 6 धावा. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपले गेले. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चिखलगावचे भावी सरपंच माननीय श्री तेजस भाऊ ननवरे, आपणास विनंती असेल की आपण जिथे असाल तिथनं ताबडतोब इथे मैदानावरती यायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुमची वाट पाहत आहेत. आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी मंचकावरती येण्याची कृपा करायची आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय. षटक क्रमांक देखील मित्रांनो मैदानावरती 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा इथे तयार असेल गोलंदाज सैफ यांना सेफ गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र तिकडे पाहायला भेटलं. दरम्यान धावा येत आहेत. आताच्या चेंडूवरती फक्त एकच धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आणि त्याच बरोबरीने इथे काय झालंय, चांगला बॉल आला, संपर्क पाहायला भेटला नाही. सागर यांच्यासाठी हा चेंडू होता. सागर आणि जय आहेत, समोरनं गोलंदाज आहेत सैफ. सामना क्रमांक इथे 2 आहे. डू ऑर डाय नॉकआउट पद्धतीने आजचा दिवस मात्र देखील आपण इथे संपन्न करणार आहोत. चांगला फटका आला, त्याच बरोबरीनं तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक धावा आली आणि एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे मात्र नो बॉल आणि एसटी रक्षकानं केली चुकीला माफी नाही. चेंडू बॅकवटला सीमा पार आला चौकार. म्हणजे आताच्या धावा किती? 5 धावा. चुका आणि चुका या चुका इथे मागात पडू शकतात येणाऱ्या काही काळामध्ये. येणाऱ्या या मॅच मध्ये पुढील बॉल इथे मात्र फ्रीट असेल. धावफलकावरती धावा किती असतील युवराज भाऊ? 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आणि फ्री चेंडूवरती आक्रमण चढवलंय. चेंडू सीमा पार मैहुना जयच्या बाट मधनं येतोय षटकार. 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती 27 रन ऑन स्कोर गार्ड. 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. इथे जर पाहिलं तर एक चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. तोपर्यंत दरम्यान धावा देखील मात्र येत आहेत. आकडे बदल होईल. आताच्या 2 धावा 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 29 धावा आहेत. एक बॉल अजून बाकी आहे या षटकामधील. त्या चेंडूवरती इथे मात्र फटका तर खेळून काढलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान पुन्हा एकदा त्या चेंडूवरती एक सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. षटक संपेल. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मित्रांनो मैदानावरती 3 ला इथे मात्र सुरुवात होईल. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज नरेंद्र. इथे मात्र तयार जय आणि सागर या जोडीला आपण मैदानावरती पाहतोय. नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट क्लब या टीमला आपण बॅटिंग करीत वरती पाहतोय. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्यांच्या वर्णामध्ये
योद्धा 11 PCMC 11 ह्या टीमला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र केलाय चांगल्या पद्धतीने आणि त्याच बरोबरीनं इथे मात्र आलाय चांगला फटका येतोय. चौकार 4 धावा. चौकार की षटकार डायरेक्ट बाहेर पडलाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती मात्र एक धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. क्लीन बोल्ड फलंदाज इथे मात्र मैदानावरती सागरबाद. पहिलं खिंडार पहिली विकेट इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. पहिला फलंदाज इथे मात्र मैदानावरती बाद झालेला आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दिवस क्रमांक मित्रांनो 4 आहे. या अगोदर 3 दिवस चांगल्या पद्धतीने इथे मात्र संपन्न झालेत. पहिल्या दिवशी खेड तालुक्यातील एक गाव एक टीम ग्रामपंचायत हाफमधील 8 संघ इथे मात्र पहिल्या दिवशी या खेळपट्टीवरती खेळले. पहिला दिवस सुपरस्टार वाघाव अर्थातच भावी पंचायत समिती सदस्य सत्यवान भाऊ नवले यांच्या मालकीनं त्यांच्या संघानं इथे मात्र पहिला दिवस गाजवला. दिवस क्रमांक 2 समीर भाऊ धुमाळ अक्षय भाऊ शेटे स्पोर्ट फाउंडेशन सावरदरी या टीमनं दिवस गाजवला. दुसरा कालचा दिवस क्रमांक 3 काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे या टीमनं कालचा दिवस तिथे मात्र गाजवलेला आहे. आज चौथा दिवस इथे चांगला फटका टोले जंग प्रहार आल्या आल्या चेंडूला धाडलं सीमापार येतोय सनसनीत षटकार. अक्षयच्या बॅट मधनं आपण अटॅक पाहिला. ए फॉर अटॅक. धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती आकडे देखील मात्र पुन्हा एकदा चेंज झाले गेले. तब्बल आणि तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. गणेश शेठ सुतार साहेबांच्या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक त्यांचे देखील स्वागत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला चेंडू देखील मात्र मैदानावरती आपण पाहिला. चांगला फटका आला. त्याच बरोबरीनं तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले गेलं. यावेळेस फटका प्रतिम गुठना देख और तमाशा देख लांब पल्ल्याचा मित्रांनो येतोय जयंतच्या बॅटमधनं हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. षटक क्रमांक इथे मैदानावरती मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाला आपण इथे मात्र मैदानावरती पाहतोय. षटक देखील मात्र मैदानावरती संपलेला आहे. तिसरं 3 षटकांची सांगता झाली. षटक क्रमांक देखील मित्रांनो मैदानावरती 4 सुरू होईल. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज गणेश मुंडे इथे मात्र तयार असेल.
चला वेळ वाचवा, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने देखील धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा तब्बल 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिमा आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने झेल मात्र मैदानावरती टिपलाय. फलंदाज इथे मात्र जय या चेंडूवरती बाद. बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट फाउंडेशन PCMC या टीमला. नवीन फलंदाज नो बॅटर जय यांची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय. कुमार यांना देखील मात्र आपण खेळपट्टीवरती पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका देखील खेळायला चांगल्या पद्धतीने कुमार. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत. थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम देखील मात्र आला होता, दुरुस्त झालेला आहे. तबलकावरती आपण जाणार आहोत. तबलकावरती धावा आहेत तब्बल 58 धावा ज्या मात्र तबलकावरती. नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट फाउंडेशन PCMC या टीमला आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये सामना क्रमांक 2 मध्ये बॅटिंग मार्कवरती. याच्या स्वरूपात जर पाहिलं तर त्यांच्या वर्गामध्ये युद्ध 11 PCMC या टीमला देखील मात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती 4 जे आहे ते मात्र संपला आहे. षटक क्रमांक 5 ला होईल सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सेफ यांना आपण पाहतोय. फुल टॉस बॉल. तिथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम. त्याचबरोबरीनं तिकडे धावा ज्या मात्र आहेत त्या मात्र घेतल्या जाणार आहेत. आकडे जे आहेत ते मात्र बदलले जातील. डबलक्यावरती धावा. धब्बल आणि धब्बल.
आताच्या 2 धावेने वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 60 धावा, ज्या मात्र धावफलकावरती PCMC अर्थातच पिंपरी चिंचवड असोसिएशन मधील 8 संघ आज दिग्गज या खेळपट्टीवरती खेळणार आहेत. पहिली मॅच संपन्न झाली. सामना क्रमांक 2 देखील मात्र इथे आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला भेटत आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ज्यांच्या अथक अशा प्रयत्नातनं कष्टातनं पिंपरी चिंचवड तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड तालुका असोसिएशन हा सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. असे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक क्रिकेट व्यक्तिमत्व माननीय श्री कैलास भाऊ लांडगे देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद चषकाला त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आजच्या 8ही संघांना त्यांच्या वतीने मोबाईल द्वारे या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. इथे जर पाहिलं तर फटका अप्रतिम आहे. चेंडू जाऊन पोहोचेल तिकडे सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 70 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं दिवस क्रमांक 4 मध्ये सकाळच्या सत्रामध्ये उशिराना का होईना इथे मात्र ज्यांचं आगमन होतंय असे या स्पर्धेचे आयोजक, त्याचप्रमाणे प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटनेचे छाती किंग म्हणून ज्यांची ओळख राहिली असे आमचे जिवलग सहकारी मित्र श्री साई अभ्यासिकाचे होणार माननीय श्री प्रतीक भाऊ गोपाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे, प्रतीक भाऊंना विनंती आहे, आपण आपल्या मित्र परिवारासहित व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. फटका फसला, तिकडे झेल झालाय, झेल टिपलाय. फलंदाज या चेंडूवरती बाद. प्रसादनं तिथे मात्र झेल घेतला, विकेट आली महत्वपूर्ण. फलंदाज तिथे मात्र मैदानावरती बाद झाला. कुमार. आता कुमार यांची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल कोण होणार? अर्थातच आता अमित मैदानावरती एंटर होणार आहे. आकर्षक ग्रास ग्राउंड, आकर्षक बाउंड्री लाईन्स, आकर्षक अंपायर पॅनल, आकर्षक कॉमेंट्री पॅनल, त्यानंतर व्यासपीठावरती आकर्षक चषक आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 77,000 रुपये आहेत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. चांगल्या नियोजनासह ही स्पर्धा खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या गावची ओळख सातत्याने राहिली, खेड तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा देखील 2 वर्षापूर्वी याच मैदानावरती आपण पाहिली. त्याच मैदानावरती हे मैत्री चषक इथे मात्र संपन्न होत आहे. सामना क्रमांक 2 आहे PCMC पिंपरी चिंचवड असोसिएशन मधील 2 मातब्बर संघ इथे मात्र या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये 5वं संपलं. सेफ यांचं 6व्या षटकाला सुरुवात आली. त्याच बरोबरीनं तिथे नो बॉल पंचांनी कळवलाय आणि येतोय ह्या चेंडूवरती चौकार आणि यानंतरचा बॉल फ्री असणार आहे. धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 65 धावा, ज्या मात्र धावफलकावरती, माफ करा 75 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. सांगण्यामध्ये गुणलेखकांकडनं थोडीशी चुकी झाली, हरकत नाही. चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. चुका होत असतात, दुरुस्ती झाली. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र डब्बा पडलाय आणि त्याच बरोबरीनं तिथे मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 77 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. स्ट्राइक एंडला बॅटर तेजस आहेत. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. शतरक्षक तिथे तैनात आहेत. काय होईल अंदाज येऊ शकला नाही. सोपा झेल तिकडे अवघड गेला. झेल ड्रॉप होतोय. जीवदान तिथे एका बाजूला भेटलं, दुसऱ्या बाजूने तिकडे मात्र
विकेट आली. धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज तिकडे बाद झाला गेला. अर्थातच तेजस यांची जागा घेण्यासाठी आता मैदानावरती कोण दाखल होईल, संकेत यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बांधणार आहोत. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आहे. छोटी छोटी मुलं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. चिखलगावचे सर्व ग्रामस्थ, अतिथी, मान्यवर पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, बहरदार मानाची दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा देखील मात्र या चिखलगावच्या मैदानावरती आपण पाहतोय. बाजूला आरळा नदी आहे आणि आरळा नदीच्या या पात्रामध्ये हे मैदान आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत, घेतलेले कष्ट आणि साकार झालेली तदनंतर ही मैत्री चषकाची स्पर्धा. बॅकवटला फटका खेळला जरूर, त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 79 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र तयार असेल. रिव्हर्स हँड सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. येतोय हा षटकार आणि नो बॉल. अमितच्या बॅट मधनं मित्रांनो हा ब्रँडेड हिट आपण पाहिलाय. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आत्ताच्या 7 धावा असतील कारण नो बॉल देखील तिकडे पंचांनी घोषित केलाय. आकडे चेंज झाले गेले. धावफलकावरती धावा. युवराज भाऊ किती धावा असतील? तब्बल 86 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आणि यानंतरचा चेंडू जो असणार आहे तो मात्र ब्रेट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. आणि या पुढील चेंडू जो असेल तो मात्र असेल फ्री हिट. चला वेळ वाचवा मित्रांनो, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे कारण कमी वेळेमध्ये आपल्याला इथे दिवसभरामध्ये भरपूर मॅचेस कंप्लीट करायच्यात. 12:30 वाजलेत. एका इनिंग साठी 22 मिनिटं आहेत आणि त्याच्या अगोदर तिथे तुम्हाला इनिंग तुमची कंप्लीटच करायची आहे. जर केली नाही तर पेनल्टी. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वेळ संपल्यानंतर फटका खेळला होता, बॅकवर्टला चेंडू गेला आणि तिकडे काय झालं तर धाव घेत असताना विकेट आली. फलंदाज तिकडे मात्र धावबाद झाला. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानावरती दाखल होईल. ऋषी यांना देखील मात्र मैदानावरती आपण पाहणार आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका मात्र खेळायचा होता परंतु मोठा फटका येऊ शकला नाही. चुकीचा थ्रोचा मोबदला तिकडे मध्ये धाबांमध्ये धाबा येत आहेत. न्यू बॅटर आलेत, ऋषी आलेत. आताच्या 2 धाबा, 2 धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धाबा आहेत तब्बल 88 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. याच नगरीचे सुपुत्र उद्योग
थँक्यू. पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सर्वांचं स्वागत या मैत्री चषकामध्ये. सेकंड इनिंग जी आहे ती मात्र इथे सुरू झालेली आहे. चांगला बॉल, डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. मागाशी मी सांगत होतो की उद्योजक याच गावचे भूमिपुत्र, अनेक युवा खेळाडू म्हणून ज्यांची सातत्याने या गावासाठी या परिसरामध्ये ओळख राहिली. काल ज्यांच्या बॅटमधनं आपण मोठमोठे फटके पाहिले असे युवा खेळाडू अविनाश मुके यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आज सकाळच्या सत्रामध्ये शुभेच्छा आलेल्या आहेत. या मैत्री चषकाला ते देखील लाईव्हचा आनंद घेत आहेत. मनापासून त्यांचं देखील आम्ही स्वागत देखील या ठिकाणी करणार आहे. चांगला बॉल, चांगला चेंडू, डॉट बॉल इथे मात्र येणार आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती शांत असेल. ह्या बॉलवरती धावफलक शांत आहे. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. यावेळेस फटका प्रतिम, तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरना हा फटका खेळून काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल थेट सीमारेषा पार. येतोय मैत्री चषकाचा हा ब्रँडेड चौकार. पुढील मॅच यानंतर सामना क्रमांक 3 असेल. त्यामागचा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. श्री स्वामी समर्थ 11 विरुद्ध सचिन भाऊ गवली स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही टीम कॅप्टन या पटकन टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि त्याच बरोबरीनं इथे चांगला फटका बॅक टू बॅक. एकाच जागेवरती हा फटका आला, एकाच झोन मध्ये हा फटका आला. धावफलक पुन्हा एकदा वाढला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चला कॅप्टन या श्री स्वामी समर्थ 11 त्यांच्या विरोधामध्ये सचिन भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन टीम. कॅप्टन चला पटकन टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करेल सरपंच प्रणवदादा गोपाळे, बलगाडा संघटनेचे छाती किंग आणि या गावचे सुपुत्र युवा उद्योजक माननीय श्री प्रतीकदादा गोपाळे. आपणास विनंती आहे आपण समोर या. आपल्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा, यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक टॉस जो मात्र आपल्या शुभास्ते आपण इथे घेणार आहोत. षटक क्रमांक 2 ला इथे होईल सुरुवात. अमित आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. इथे जर पाहिलं तर फटका देखील मात्र मैदानावरती खेळून काढायचा होता, परंतु त्या चेंडूवरती बाईकच्या माध्यमातून ह्या धावा येणार आहेत. बॅटनं धाव येणार नाही. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सहजरित्या बॅटवरती हा चेंडू घेतलाय. लॉंग ऑफला हा फटका घेऊन काढला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावा आली तिकडे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. यानंतर दोन्ही टीम कॅप्टन चला पटकन मित्रांनो या टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. याच गावचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री छाती किंग श्री साई अभ्यासिकाचे ऑनर प्रतीक शेठ गोपाळे पाटील. आपणास विनंती आहे आपण देखील या आपल्या शुभस्ते आपण टॉस इथे मात्र करणार आहोत. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल फाईन लेगला सीमारेषा पार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा हा येतोय षटकार. 6 धावा. जे बॉल बॉईज आहेत, जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी चेंडू आतमध्ये देण्याचं काम करायचंय. तुम्ही देखील गेले 4 दिवस एक चांगलं असं कामकाज या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करणार आहे. धावफलकावरती धावा तब्बल धावा असतील 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आणि इथे काय चेंडू स्लॉट मध्ये आला. चेंडूला पाठवलं तिकडे स्क्वेअर लेगला पार्किंग प्लॉट मध्ये. सीमा पार आलाय बॅटरच्या वाट मधला हा दिमागदार षटकार. बॅक टू बॅक
लागोपाठचे 2 बिगीट गणेश यांच्या बॅटमधनं मित्रांनो आपण पाहिलेत. धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 24 धावाच्या मात्र धावफलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 92 झाल्यात. 93 धावा इथे मात्र बनवायच्यात. यानंतर ज्या 2 संघांची मॅच आहे तुमचा नामोल्लेख झालेला आहे. कॅप्टन प्लीज चला पटकन. टॉस जो आहे तो मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. श्री स्वामी समर्थ 11 विरुद्ध सचिन भाऊ गवई स्पोर्ट फाउंडेशन पीसीएमसी. कॅप्टन चला पटकन. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम आणि त्याच बरोबरीनं चेंडू जाऊन पोहोचला काऊ कॉर्नरला. सीमा पार आलाय. 2 षटकार आल्यानंतर 1 चौकार 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आणि त्याच बरोबरीनं इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळायचा होता मोठा, परंतु मोठा फटका येऊ शकला नाही. दरम्यान फक्त त्या चेंडूवरती एकच सिंगल आली आणि त्याच बरोबरीनं षटक देखील मात्र संपलं जाणार आहे. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा. स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आहे. जिवलग मित्र परिवार खेड तालुका प्रणवदादा गोपाले बैलगाडा संघटना आणि दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी चिखलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असणारी 4थ्या दिवसामध्ये आपण मैत्री चषकाची ही स्पर्धा पाहतोय. षटक क्रमांक देखील मैदानावरती 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी इथे मात्र सचिन तयार. इथे जर पाहिलं तर फटका खेळलाय चांगल्या पद्धतीने. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील केलेला आहे. दरम्यान धावा येत आहेत. त्या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावेने देखील मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा चेंज होत आहेत. तब्बल आणि तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 31 रन ऑन स्कोर कार्ड. 31 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक जे मार्गस्थ आहे ते मात्र 3रं मार्गस्थ आहे. यावेळेस फटका प्रतिम. वा वंडरफुल पॉवरफुल सक्सेसफुल प्रहार येतोय. षटकार 6 धावा आणि त्याच बरोबरीने इथे मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. गणेश काय जबरदस्त बॅटिंग करतोय. गणेश आणि नितीन ही जोडी इथे मात्र मैदानावरती आहे. इथे जर पाहिलं तर फटका प्रतिम आणि त्याच बरोबरीनं चेंडूला पाठवलंय तिकडे स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार येतोय. गणेश यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा हा 2रा षटकार. या षटकामध्ये 2 बॉल वरती 2 विकेट. धावफलक तदनंतर वाढलं गेलं. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 43 झाल्यात. अजून 50 बनवायच्यात विजयासाठी. उर्वरित बॉल मध्ये उर्वरित चेंडूंमध्ये 50 बनवायच्यात. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल प्रहार. गणेश थांबायला तयार नाही मित्रांनो. त्याच्या
बाट मधनं येतोय हा तिसरा लागोपाठचा षटकार. लहान स्वयंसेवक आपणास विनंती आहे, आपण बाहेर नाही यायचं, जायचं आहे. जे चेंडू येत आहेत बाहेर ते आतमध्ये देण्याचं काम करायचं आहे. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर वाढल्या गेल्यात. तब्बल 49 धावा च्या मात्र धावफलकावरती. शांत बसायला मी काही संत नाही, अशा प्रकारची जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. वाह, पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका देखील मात्र खेळून काढला. त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. आकडे जे आहेत ते मात्र बदलले जाणार आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ 11 विरुद्ध सहारा 11 या टीमला आपण यानंतरच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा रिव्हर्स आडेन सक्सेसफुल. इथे गणेश मात्र थांबायला तयार नाही. जसा आलाय तसा इथे मात्र प्रत्येक बॉल वरती आपण त्याला ऑन फायर होताना पाहतोय. धावफलक तिथे मात्र पुन्हा एकदा वाढलं. या प्रतीक दादा गोपाळे, प्रणव दादा गोपाळे दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस इथे मात्र आपण संपन्न करतोय. मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि त्याच बरोबरीनं तिथे मात्र एक चांगला फटका आला. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. चांगल्या फटक्यासह एक धाव आली. एका धावेने धावफलकावरती धावा तब्बल 58 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 58 रन ऑन स्कोर कार्ड. आणि त्याच बरोबरीनं पुन्हा एकदा स्विच हिट. चेंडू जाऊन पोहोचेल. वन बाउंस सेमाफार येतोय हा चौकार. 4 धावा. आणि त्याच बरोबरीनं इथे वैयक्तिक या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये अर्धशतक देखील कंप्लीट करतोय गणेश. जबरदस्त बॅटिंग योद्धा 11 या टीम साठी गणेशने केलेली आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर केला होता, परंतु इथे विकेट आली. वैयक्तिक अर्धशतक करून फलंदाज गणेश इथे मात्र बाद होतोय. टॉस देखील इथे मात्र संपन्न केला जातोय. श्री साई अभ्यासिकाचे होणार छाती किंग माननीय श्री प्रतीक भाऊ गोपाळे, प्रणवदादा गोपाळे, सरपंच चिखलगाव यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस जो आहे तो मात्र यानंतरच्या मॅचचा आपण संपन्न करतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. योगेश सोळा बॉल मध्ये 50 धावांच्या फुलातून बॅटिंग. इथे मात्र गणेश यांची देखील मात्र आपल्याला पाहायला भेटली. ते देखील तिथे डगआउटला माघारी परतलेले आहेत. सहारा 11 या टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन काय घेतलाय त्यांनी, डिसिजन थोडासा त्यांचा पेंडिंग वरती असेल. समीकरण इक्वेशन काय आले, शेवटचे चेंडू मात्र मैदानावरती शिल्लक असतील. 15 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा बनवायच्यात. फटका देखील मात्र खेळला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटला. डाऊन द बॉल टिपला जाईल. फलंदाज या चेंडूवरती होईल मात्र फेल. विकेट देखील मात्र इथे आलेली आहे. तेजस झेल इथे मात्र मैदानावरती टिपला आणि या चेंडूवरती देखील मात्र फलंदाज तिथे मात्र बाद झाला. योगेश बाद झालेला आहे. वामनदादा विष्णुशेठ गोपाळे आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक सरपंच प्रणव दादा गोपाळे हे आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. आपण येण्याची कृपा करायची आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील खेळला आहे. तिकडे काय झालंय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल आणि त्याचबरोबरीनं इथे विकेट हॅट्रिक देखील मात्र कंप्लीट करतोय गोलंदाज सागर. 3 बॉल वरती 3 महत्वपूर्ण विकेट सागर यांनी देखील घेतलेले आहेत. तिकडे जर पाहिलं तर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहे. दुबाडार खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबरीने इथे फटका देखील खेळला होता. फटका फसला आणि पुन्हा एकदा इथे विकेट आली. लागोपाठच्या 4 बॉल वरती 4 फलंदाज इथे मात्र बाद. कॉटन बोर्डचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी झालेला आहे. सागरनंच इथे मात्र झेल टिपला. फलंदाज तिथे मात्र पुन्हा एकदा माघारी येतोय. शेवटचे 12 बॉल बाकी असतील. 12 बॉल मध्ये विजयासाठी योद्धा 11 पीसीएमसी या टीमला बनवाव्या लागतील तब्बल 31 धावा. 12 बॉल मध्ये इथे मात्र 31 धावा ज्या मात्र बनवाव्याच लागणार आहेत. जिंकायचं असेल तर इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची परिकष्ट इथे मात्र घ्यावी लागेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या 4 विकेट ज्या गोलंदाजाने घेतल्या या आधीच्या षटकामध्ये सागर यांनी, त्यासाठी दीपकजी महाजन यांच्या वतीने 1000 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. ते प्राइज तुमच्या संघनायकाकडे जमा केलेलं आहे. सामना संपल्यानंतर ते प्राइज घ्यायचं आहे. आणि इथे त्याचबरोबरीनं फटका चांगला विकेट आली. पहिली 1 धाव जी आहे ती सुखरूप आहे, परंतु दुसरी धाव घेत असताना विकेट आली. फलंदाज देखील मात्र तिकडे बाद झाला धावबाद स्वरूपामध्ये. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर तिकडे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहे. टॉस जिंकला सहारा 11 या टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. श्री स्वामी समर्थ 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. याची देखील नोंद घ्या. बॅटर पुन्हा एकदा मैदानावरती तयार आहेत. गौरव समोरनं गोलंदाज आहेत. गोलंदाजा ट्रॅक वरती ऋषी यांना देखील मात्र आपण पाहतोय नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन या टीमकडनं. चांगला बॉल आणि त्याचबरोबरीने इथे फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्या चेंडूवरती दरम्यान थ्रो येईपर्यंत 2 धावा ज्या मात्र सुखरूप पद्धतीने पदून पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा चेंज होत आहेत. तब्बल आणि धब्बल 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती. विजयाच्या दिशेने दोन्ही संघ आगेकूच करत आहेत. कोणाचे प्रयत्न इथे यशस्वी होणार, विजय कोण या मॅच मध्ये प्रस्थापित करणार हे पाहणं फार महत्वाचं राहील. शॉट ऑफ कव्हर लेनला कव्हर पॉइंटला फटका इथे मात्र खेळला आणि त्याचबरोबरीनं तिथे चेंडू जाऊन पोहोचला सीमापार. अजित भाऊ सातकर आम्हाला कळवतील येतोय चौकार. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 69 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटचे 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये धावा बनवायच्या 24. या मैदानासाठी आणि या क्रिकेटसाठी मित्रांनो हे समीकरण काही नवीन नाही. प्रयत्न केले तर या धावा
इथे मात्र होऊ शकतात. प्रयत्न केले तर इथे मात्र धावा रोखू देखील शकल्या जाऊ शकतात. लहान मुलांना विनंती आहे, पाण्याच्या साईडला, पाण्याच्या बाजूला कोणीही जास्त जायचं नाही, ही सूचना आलेली आहे. चेंडू पाण्यामध्ये जर गेला असेल तर तो पाण्यामध्येच राहू दे तिकडे. तुम्ही मात्र पुन्हा एकदा निघून या. जर चेंडू कडेला असेल पाण्याच्या तर तो चेंडू तुम्ही हातामध्ये घ्या आणि घेऊन या आणि तुमच्याजवळ ठेवा. सामना संपल्यानंतर इथे मात्र तेजस भाऊ ननवरे किंवा युवराजदा गोपाळे यांच्याकडे तुम्ही तो चेंडू जमा करा. सूचना संपली. धावफलकावरती धावा तब्बल 71 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 71 रन ऑन स्कोर कार्ड. षटक 5वा मार्गस्थ आहे ऋषीद्वारा. फटका प्रतिम, वा भाई वा, डेंजरस फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क, सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. 6 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज झाले गेले. तब्बल आणि तब्बल 77 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 77 रन ऑन स्कोर कार्ड. 77 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक उभा आहे, तैनात आहे. चेंडूला फील्ड केले जाईल. दरम्यान एक धाव आली. एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 78 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. योद्धा 11 या टीमला जर जिंकायचा असेल तर 6 बॉल मध्ये 15 धावा इथे मात्र बनवाव्याच लागणार आहेत. 6 बॉल मध्ये 15 बनवायच्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज नामदेव भाऊ ढाके, स्पोर्ट फाउंडेशन, PCMC या टीम कडनं सागर तयार असेल. ज्या गोलंदाजांना या आधीच्या षटकामध्ये म्हणजे षटक क्रमांक 4 मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली तो गोलंदाज इथे ट्रॅक वरती आहे. लागोपाठ 4 विकेट ज्या गोलंदाजांना घेतल्या ना तो गोलंदाज आहे गोलंदाजीच्या मार्क वरती. 6 बॉल आणि विजयासाठी धावा इथे बनवायच्यात. 15 धावा. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवलाय आणि तिकडे विकेट आली. फलंदाज या चेंडूवरती धावबाद. घरअंदाज तिथे मात्र खेळपट्टीवरती फलंदाज धावबाद झालेला आहे. आताची एकच धाव मित्रांनो. 5 बॉल इथे मात्र शिल्लक आहे शेवटचे आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात. 14 धावा. 5 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मैदानावरती आता दाखल होत आहेत. प्रसाद मैदानावरती इथे दाखल मात्र होत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर तयार आणि त्याच बरोबरीने इथे मात्र फटका तर खेळायची. चेंडू हवेत कव्हरला टिपला जाईल. फलंदाज या चेंडूवरती. प्रसादचा खेळ होईल फेल. विकेट आली. फलंदाज इथे मात्र बाद. प्रसाद खेळपट्टीवरतीच आहे परंतु जो फलंदाज इथे स्ट्राइक एंडला बॅटिंग करत होता तो फलंदाज इथे नितीन बाद झाला. प्रसाद अजूनही नॉन स्ट्राइक एंडलाच आहे. सांगण्यामध्ये थोडीशी गफलत झाली, हरकत नाही. दिलगिरी व्यक्त करतो. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहे. भागवत यांना आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅक वरती. फटका देखील मात्र इथे खेळलाय. चेंडू तिकडे थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपला गेला जाईल. फलंदाज या चेंडूवरती होईल फेल.
शेवटचे 3 बॉल मित्रांनो इथे मात्र शिल्लक असतील. 3 बॉल मध्ये विजयासाठी 14 धाबा बनवायच्यात. यावेळेस इथे मात्र फाटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पुन्हा एकदा तैनात आणि पुन्हा टिपला झेल आणि पुन्हा एकदा इथे या षटकामध्ये सागर यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. अक्षरशः किती विकेट घेतल्या एकूणच या इनिंग मध्ये 7 विकेट स्वतःच्या नावावरती आहेत त्यांच्या. जेवढ्या विकेट आलेल्या आहेत तेवढ्या विकेट फक्त एकट्याच्या आहेत सागरच्या. 7 विकेट. आणि आता नवीन फलंदाज घरअंदाज इथे मात्र मैदानावरती दाखल होईल. पिन्नो यांना इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चेअरमन माननीय श्री माऊली दादा उर्फ ज्ञानेश्वर दादा गोपाळ यांचं या ठिकाणी शुभागमन. मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. चंद्रकांतजी चोपडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून मनपूर्वक स्वागत. चांगल्या पद्धतीने फटका देखील इथे आला. त्या चेंडूवरती एकच सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा तब्बल 80 धावाच्या मात्र धावफलकावरती. शेवटचा फक्त 1 बॉल शिल्लक आहे. उर्वरित धावा बनवायच्यात आणि फटका तर इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू खाली झेल झाला. फलंदाज बाद आणि त्याचबरोबरीनं इथे सामना देखील संपला जातो. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट फाउंडेशन हा संघ इथे मात्र विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. योद्धा 11 PCMC आपण देखील खूप दूरवरनं या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवली. या मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवलात. आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभार. सेकंड होईल आणि त्यानंतर दोन्ही संघ बाहेर येतील आणि विनंती असेल लगेचच आता सहारा 11 या टीमला तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा तुम्ही देखील ताबा घ्यायचा आहे. बॅटिंग टीमला विनंती आहे. श्री स्वामी समर्थ 11 टीम आपल्या सलामीचे 2 बॅटर आपण त्वरित लगेचच